मोटर मेकॅनिक व्हेकल सेकंड इयरचा एम्प्लॉयबिलिटी स्किलचा जो पहिला चॅप्टर आहे तो आहे इंग्लिश लिटरसी म्हणजे इंग्रजी साक्षरता. तर एम्प्लॉयबिलिटी स्किल हा जो आपला विषय आहे तर त्या बऱ्याच जणांना असं वाटतं की हा विषय कशासाठी आहे, काय ह्याचा यूज आहे, जे मेकॅनिकल गोष्टीमध्ये ह्या गोष्टीचा यूज काय आहे ह्या विषयाचा. जर जे जनरल नॉलेज जे आहे जसं की लोकांना बोलण्याची स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल, लोकांना कसं हँडशेक किंवा मोठ्या लोकांना कसं बोलायचं, कस्टमरसोबत कसं बोलायचं, जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर ते काय विचारते, ह्या प्रिपेरेशन जे आहे ह्या एम्प्लॉयबिलिटी स्किल ह्या विषयामध्ये कवर होतं. तर ह्याच्यातला पहिला चॅप्टर आहे इंग्लिश लिटरसी. त्याच्यामधल्या 8 पॉईंट्स दिलेले आहेत तर ते बघूया. मी स्वतः, आम्ही स्वतः, आमचे पर्यावरण. तिसरं आहे ओळख. चौथं पर्यावरण संरक्षणाचे उपाय. स 5वा आहे प्रेरणास्त्रोत. 6वं माझी आवड. 7वं आहे आमचा समाज आणि 8वं आहे धाडसी खेळ. तर हे पहिल्या चॅप्टरमधले जे पॉईंट्स आहेत ते खाली खाली आपल्याला दिसणार आहेत. व्याकरणाचे नियम व विविध परिस्थितीमध्ये तयार होणारे उपयुक्त शब्दांना शिकल्यानंतर आता वेळ आली आहे हे नियम किंवा उपयुक्त शब्दांचा विविध परिस्थितीत उपयोग कसा करावा. इथं एक्झाम्पल दिलेले आहेत जसं की अभिवादन, तसेच ओळख. अभिवादन करणे म्हणजे सल्यूट करणे, कुणाला हँडशेक करणे म्हणजे रिस्पेक्ट देणे. जसं की आपल्या घरात मोठं कोणी असेल तर आपण त्यांना नमस्कार करतो. दुसरा पॉईंट आहे सामाजिक विषयात चर्चा. सामाजिक विषयामध्ये चर्चा करायची म्हणजे आता आय टी आयचे जे पोरं आहेत किंवा जे मेकॅनिक आहेत तर तुम्ही त्यांच्यासोबत आपण चर्चा करू शकता की तुम्ही आय टी आय झाल्यावर काय करू शकता, डिप्लोमा करणार आहे, आपलं ओपिनियन द्यायचं किंवा त्यांचं ओपिनियन आपण बघून घ्यायचं. तिसरं आहे आवड तसेच कामाविषयी चर्चा. जे त्यांना विचारायचं की तुम्ही हा ट्रेडच का घेतला, तुम्हाला आवड होती का, का तुम्ही तुमच्या मनाने घेतला आहे. आणि कामाविषयी पण चर्चा करायची की ह्याच्या आधी तुम्ही कुठं काम केलं आहे का, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का. चौथा आहे प्रेरणास्त्रोत रोल मॉडेलच्या विषयी चर्चा करणे. रोल मॉडेल म्हणजे जसं की एक दुसरी व्यक्ती आहे आणि आपण त्या व्यक्तीला बघून आपण स्वतः घडतो आहे. जसं की आपण मूवीमध्ये बघतो की कोणी पोलीस ऑफिसर असतं तर काही लोक म्हणतात की मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. तर आपण तो रोल मॉडेल असतो, जो पोलीस ऑफिसर असतो तो आपला रोल मॉडेल असतो की ह्याला बघून आता मी पण पोलीस बनणार आहे. तर हा रोल मॉडेल असतो. तर आता वरचे जे पॉईंट आहेत ते आता खाली आपल्याला डिटेलमध्ये दिलेले आहेत ते बघूया. पहिला आहे मी स्वतः, आम्ही स्वतः. इंग्लिशमध्ये मी, माय सेल्फ, वी, अवर सेल्फ. इंग्रजी भाषेचा अनेक वेळा मूळ अभिवादन नमस्कार व ओळख आहे. नमस्कार एखाद्या व्यक्तीबद्दल दाखवलेला आदरभाव. नमस्कार मानवी संस्कृतीची अशी क्रिया आहे ज्यात आपण दुसऱ्याला आपली उपस्थिती दर्शवतो तसेच दुसऱ्या व्यक्तीला उपस्थितीचा स्वीकार करतो. अभिवादन नमस्कारच्या वेळी आपण एकमेकाच्या उपस्थितीने स्वागत करतो. त्यावर म्हणजे नमस्कार जे आहे हे बरेच लोक बोलायच्या आधी चालू करतात. जसं की कोणत्याही टॉपिकवर त्यांना जर बोलायचं असेल तर ते सगळ्यात आधी नमस्कार करतात. अनोळखी जरी व्यक्ती जरी भेटली तरी ते नमस्कार करतात. मगच त्यांना जे काही बोलायचं असेल किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते चालू करतात. जसं करून की आता आपले मोठे लोक जसं की आईवडील, आजोबा जे आहेत ते सगळ्यात आधी नमस्कार करतात मगच बोलायला चालू करतात. नमस्कार हा मराठी शब्द आहे जसं की इंडियामध्ये वापरले जातात, पण जर तुम्ही शहरामध्ये जर आला तर तिकडं हॅलो किंवा हाय असं वापरलं जातं. पुढं आहे सर्वसाधारण. हे मानवाच्या एकमेकाशी असलेल्या संबंधाचे संकेत असतात. ते औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकतात. नमस्कार संबंधी काही महत्त्वपूर्ण मुद्दे खालील दिलेले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे सकारात्मक स्वरूपात स्वागत केले जाते तेव्हा घनिष्ठ संबंध होतात व ओळखीची क्रिया सहज होते. जर तुम्ही कुठं फंक्शनला गेलात, कुणाच्या बड्डेला किंवा लग्नाला गेलात तर ते सगळ्यात आधी नमस्कार करतात आणि पुन्हा स्वागत आहे हे असं म्हणलं जातं.
नमस्काराने चांगला प्रभाव पडतो, ज्यामुळे संबंध गोड होतात. जसं की आपले शिक्षक आहेत, त्यांना जरी आपण असं केलं तर त्यांना वाटतं की हा चांगला स्टुडंट आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात राहतं की हा चांगला स्टुडंट आहे. म्हणजे काही शिक्षक कसं असतात की त्यांना स्टुडंट जे आवडत नाही ना, त्यांच्यावरती असं लक्ष ठेवून राहतात. पण जर आपण त्यांना शिक्षकांना जर दररोज नमस्कार केला तर ते असं लक्षात ठेवतात की हा चांगला मुलगा आहे. ह्याला जर काही मदत पडली तर आपण करूया. काही काही शिक्षक राहतात जे मदत करत नाहीत. जर आपण त्यांना नमस्कार केलो की हां, म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये आपली एक चांगली इमेज राहते की चांगलं मुलगा आहे. दररोज आपलं म्हणजे आपण आपलं जर काम केलं, जसं की आपल्याला दिला टास्क आहे, जर त्यांनी कोणतं आपल्याला एक छोटं मोठं काम सांगितलं असेल, आपण जर ते केलं तर ते आपल्यावर जास्त असं लक्ष देतात की हां, ह्याला अभ्यासामध्ये कुठली कमी नाही झाली पाहिजे. किंवा एक्झामच्या वेळी जर अशी अशी मदत करतात की हां, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तू करच. किंवा घरामध्ये आपण जर केलं किंवा मित्रामध्ये जर केलं तरी मैत्री वाढते किंवा घरातल्यांसुद्धा आपण चांगल्या नजरेत राहतो. नमस्कार आणि व्यक्ती संबंध तसेच प्रभाव उद्देशावर आधारित आहे. वेळ, व्यक्ती तसेच संबंध यांच्या आधारे नमस्कार औपचारिक किंवा अनौपचारिक दोन्ही प्रकारे असू शकतात. अभिवादनच्या प्रकारांना पुढील तक्त्याद्वारे समजले जाऊ शकते. इथे एक कॉलम दिलेला आहे ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ग्रीटिंग म्हणजे अभिवादनाचे प्रकार, सॅम्पल सेंटेन्स आणि सॅम्पल रिस्पॉन्स, आणि खाली फॉर्मल आणि इनफॉर्मलमध्ये दिलेलं आहेत. गैरसंपर्क अभिवादन विविध परिस्थितीत जसे की कोविड-19 महामारी सारखी समस्यामध्ये अभिवादन करता नवीन पद्धती समोर आल्या आहेत. अशा विविध परिस्थितीमध्ये अभिवादनासाठी जागतिक आरोग्य संघटना WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काही अभिवादनाचे मानक ठरवून दिले आहेत, ज्या आरोग्य संरक्षणासाठी सर्वांकरिता सुरक्षितपणे अवलंबन होणे आवश्यक आहेत. कोविडच्या वेळी असं होतं की आपण मास्क घालायचो, सॅनिटायझर वापरायचो, सारखं कुणाशी शेक हँड करायला आपण करत नव्हतो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच होनी काही नवीन अभिवादनाचे प्रकार दिले होते. पहिला आहे वेव, दुसरा आहे फॉन्ट शेक, तिसरं एल्बो बम्प, फोर्थ नमस्ते. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण लांबूनच हाय, हॅलो किंवा हात हलवून आपण अभिवादन करू शकत होतो. दुसरा आहे फॉन्ट शेक, पंच करून एकमेकांना टॉप करणे, म्हणजे हे खास करून मित्रासाठी केलेलं आहे. आज जर तुम्ही IPL बघत असाल तर त्याच्यामध्ये जेव्हा जो खिलाडी आहे तो 6th किंवा 4th जेव्हा मारतो आणि जेव्हा रन घ्यायला जातो तेव्हा दोन्ही प्लेयर एकमेकाच्या समोर येतात आणि ते फिस्ट करून एकमेकावर असं टॉप करतात. तर ते आज पण केलं जातं. तर तिसरं आहे एल्बो बम्प, म्हणजे कोपऱ्याच्या साहाय्याने एकमेकांना आपण असं कोपऱ्याला लावून अभिवादन करतो. आणि चौथा आहे नमस्ते, हात जोडून नमस्ते करणे. कोविड-19च्या महामारीच्या वेळी गैरसंपर्क अभिवादन करण्याच्या पद्धती आहेत. पुढं आहे ओळख, इंट्रोडक्शन. जसे की आपल्या माहितीत आहे की फक्त आपले नाव सांगणे म्हणजे ओळख नाही, पण आपल्या विषयात काही विशेष माहिती देणे, जसे की आपली आवड नावड, आपले मित्र, परिवार तसेच छंद, इतर विषयी सांगणे हा ओळखीचा एक भाग होऊ शकतो. साधारणतः ओळख 2 प्रकारे दिली जाते. स्वतःविषयी आत्मपरिचय, इंट्रोडक्शन युअरसेल्फ. दुसऱ्याविषयी परिचय देणे, इंट्रोडक्शन समवन. एक चांगला परिचय आपल्याला भेटणाऱ्या लोकांना हे ओळखण्यास मदत करतात की वास्तवात तुम्ही कोण आहात. यामुळे आपल्याला एक असा आत्मपरिचय द्यावा जो आकर्षक व लक्षात राहणार ठरेल. जर आपण कधी इंटरव्ह्यूला गेलो कंपनीमध्ये किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये, तर आपल्याला तिथं आपली स्वतःची ओळख देता आली पाहिजे. जसं की आपलं नाव सांगणं, तुमचं शिक्षण काय झालं आहे, पुढं ह्याच्यानंतर तुमचा काय प्लॅन आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, मित्र कसे असतात तुमचे, तुम्ही काय केलं आहे आतापर्यंत, म्हणजे
हे जॉब तुम्हाला कशासाठी पाहिजे हे सांगणं पण गरजेचं आहे. आणि खालचे जे पॉईंट आहेत स्वतःविषयी आत्मपरिचय म्हणजे हे आपल्याविषयी सांगणे, जसं की मी ह्या कामासाठी इथं अप्लाय केलं होतं, मला हा जॉब का पाहिजे, किंवा आपली आवड किंवा मला काय आवडतं काय नाही हे गोष्टी सांगणे आहे. आणि दुसरा पॉईंट आहे दुसऱ्याविषयी परिचय देणे. जर आपण आपल्या मित्राला जर त्या इंटरव्ह्यूमध्ये जर घेऊन गेलो असेल तर त्याचासुद्धा परिचय आपणच देता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला सांगता आलं पाहिजे की ह्याचं ह्या नाव आहे, ह्याचं शिक्षण एवढं झालेलं आहे, ह्यो इथं राहतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. एक चांगला परिचय आपल्याला भेटणं व लोकांना ओळख मदत करतात. म्हणजे आपण असा इंटरव्ह्यू दिला पाहिजे की समोरच्याला आकर्षक वाटलं पाहिजे की हां, ह्याला कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. एक्झाम्पल घेऊ, दोन मेकॅनिक आहेत, एकाला 12,000 पेमेंट आहे आणि एकाला 15,000. दोघांनाही सेम काम आहे, पण एकाला बोलण्याची स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, तर ह्याच्यामुळे पण खूप प्रभाव पडत असतो. तर समोरच्या व्यक्तीला आकर्षित कसं करता येईल हे आपल्याला आलं पाहिजे आहे. प्रकारे दिला गेलेला आत्मपरिचय आपल्या व्यक्तिमत्व तसेच दृढ इच्छाशक्तीला दर्शवते. हे दुसऱ्यासमोर आपली व्यक्तिमत्वाची एक आकर्षक छाप सोडते, जी लोकांना विशेष स्वरूपात प्रभावित करते. त्याचा बरोबर त्यामुळं आपल्या इतर लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो. जसं की वरती दिलं होतं रोल मॉडेल. तर इंटरव्ह्यू देताना आपण असं इंटरव्ह्यू दिलं पाहिजे की इंटरव्ह्यूला जर आपण गेलं आणि आपल्याला म्हणले तुमचं इंटरव्ह्यूला, तर असा एक इंटरव्ह्यू देता आला पाहिजे की आपण त्यांचं आपण सकारात्मक प्रभाव आपण त्यांच्यावर पाडला पाहिजे. जसं की रोल मॉडेल्स म्हणलं तर आपण दुसऱ्यांचं रोल मॉडेल बनलं पाहिजे, जेणेकरून त्या लोकांच्या नजरेमध्ये आपण एक आकर्षक छाप सोडतो. म्हणजे आपण त्यांच्यामध्ये आपली एक अशी चांगली इमेज दिली पाहिजे. पुढं आहे आत्मपरिचय. आत्मपरिचयामध्ये खालील सूचना असतात. त्याच्यामध्ये काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत, जसं की अभिवादन, ग्रीटिंग, स्थान, प्लेस, नाव, नेम, राष्ट्रीय, नॅशनॅलिटी हे शब्द दिलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही केव्हा इंटरव्ह्यूमध्ये जर गेलात तर आपल्याला हे सगळं सांगता आलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात आधी आपण त्यांना, जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर सगळ्यात आधी गेटला नॉक करून जायचं असतं. गेटला गेल्यावर ग्रीटिंग, नमस्कार किंवा गुड मॉर्निंग सर असं म्हणलं पाहिजे. आपलं नाव, एज्युकेशन, पत्ता, ॲड्रेस, जन्म, तुमची आवड, फॅमिली हे सगळं सांगता आलं पाहिजे. तर हे मेन पॉईंट आहेत इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर. तर हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्यावरून आपण आपली डिटेल काढायची असते. जसं की माझं जन्मस्थान जे आहे तर ते आपण असं लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यांना. माझं नाव सुदर्शन आहे, जसं की वय, तुमचं काय, कुटुंब काय करतं, फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत हे आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. पुढचं आहे कुटुंबात संबंधित चर्चा. आपल्या कुटुंबाविषयी माहिती सांगणे ही आत्मपरिचयाची एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आपल्या परिवाराच्या विशेष माहिती सांगताना आपल्या कुटुंबातील गोष्टीचा समावेश करावा. कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्या कुटुंबातील सदस्य काय काम करत असतात. जर कोणी बाहेर जॉब करत असेल तर जॉब सांगायचं, की जर कोणी शिक्षण घेत असेल तर सांगायचं की 12वीमध्ये आहे किंवा शिक्षण त्याचं चालू आहे. हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत हे जर प्रश्न आला तर आपल्या फॅमिलीला म्हणजे काय आवडतं, जसं की बिझनेस आवडतो, गव्हर्मेंट जॉब, तर हे सांगता आलं पाहिजे. आपण सर्वांना एकत्र काय करणं पसंत आहे, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्याच जणांना काय आवडतं करायला. म्हणजे जसं की तुमच्या घरामध्ये जर कोणी गाडी चालवत असेल, कुणाचा बिझनेस असेल, तर त्यांची जे मुलं आहेत त्यांचा पण म्हणजे फोकस जो आहे तिकडंच जातं. जसं की गाडी चालवत असेल तर आपल्यालाही गाडी चालवायला आवड होती. जर कोणी बिझनेस करत असेल तर त्यालाही बिझनेस टाकण्याची आवड होत असते. पुढचा पॉईंट आहे आवड नावड विषयी गप्पा करणे.
इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर फक्त आपल्या स्टार्टिंगलाच विचारतात की तुम्हाला कुठं काम करायला आवडेल कुठं नाही. जसं की आता टाटा मोटर्समध्ये मी जेव्हा होतो तर तेव्हा मला विचारलेलं तुम्हाला कुठं काम करायचं, तर वेगवेगळे ठिकाण राहतात. जसं की इंजिन आहे इथं आहे, तर आपल्याला सांगायचे की मला इंजिनविषयी आवड आहे कामाला, तर आपण ती जरी सांगितलं तर ते आपल्या जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. पण जेव्हा गप्पा मारायच्या असतील तर आपण आईवडिलांसोबत किंवा नवीन मित्र झाले असतील त्यांच्यासोबत आपल्या जी ना आवड आहे ना आवड आहे हे आपण सांगू शकतो. जसं की मला ही व्यक्ती आवडत नाही, ही गोष्ट मला करायला आवडत नाही, हे आपण मित्रासोबत करू शकतो. पण जर आपण इंटरव्ह्यूमध्ये गेलो तर आपल्या कामाविषयी जर तुम्हाला कोणती नाही आवड आहे हे आपण कामाविषयी सांगितलं पाहिजे. आणि जर मित्रामध्ये असेल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की व्यक्ती वस्तू किंवा कोणती खाण्याची गोष्ट असेल ही मला आवडत नाही हे सांगता आले पाहिजे. पण इंटरव्ह्यूमध्ये जे आहे कामाविषयीच गप्पा मारलं पाहिजे. म्हणजे जसं की तुम्हाला कुठं काम करायला आवडेल जर विचारलं तर तुम्ही सांगता आलं पाहिजे की जसं की मला गिअरबॉक्स आवडत नाही, मला इंजिन आवडतं. तर ही आपली आवड आवड आहे ही इंटरव्ह्यूमध्ये आपण सांगितले पाहिजे. पुढं लाईक्स आणि डिसलाईक्स दिलेल्या पुढं आहे प्रेरणास्त्रोत रोल मॉडेल जे आहे ते वरती सांगितलं होतं. ओळख नंतर आम्ही आपले भाषा, ज्ञानाचे उपाय, आदर्श लोक किंवा प्रेरणास्त्रोत सर्वज्ञ एक करतो. स्त्रोत रोल मॉडेल हा असतो जो आपल्या व्यवहार तसेच आचरणाने दुसऱ्या सकारात्मक रूपाने प्रभावित करतो किंवा प्रेरित करतो. प्रेरणास्त्रोत एक चांगल्या व्यवहाराचा आदर्श आहे जो इतर लोकांबरोबर एक आदर्श उदाहरण सादर करतो. एक्झाम्पल डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी, महेंद्रसिंग धोनी तसेच मेरी कॉम. इतर एक प्रेरणास्त्रोत रोल मॉडेल अशी व्यक्ती ज्याचे सार्वजनिक जीवनातील कार्य दुसऱ्यांना प्रभावित करते, विशेषतः युवक त्यांचे कार्य रोल मॉडेलमध्ये जसं की तुमच्या आवडणारे व्यक्ती त्याचे डिसिप्लिन जे आहेत, म्हणजे जसं की एक पोलीस ऑफिसर घ्या, तो सकाळी 5 वाजता उठतो, त्याची फिटनेस बघतो, सकाळी कामाला जातो, व्यवस्थितपणे त्याचं काम करतो आणि आपण कुठेतरी असं त्या गोष्टी बघत राहतो आणि आपल्याला ती गोष्ट आवडते. आपण पण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की इथंही काय एक्झाम्पल दिलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधी. आता काही लोक जे आहेत त्यांच्यासारखं बनण्याचाही प्रयत्न करत असतात. जसं की कोणी क्रिकेटर आहे तर ते महेंद्रसिंग धोनीसारखं बनण्याचा प्रयत्न करत असतात. तर तर त्या गोष्टीमुळे दुसऱ्या लोकांवर पण असा त्या गोष्टीचा प्रभाव पडतो. जसं की MS धोनीचा जो आधी क्रिकेटर होता पण त्याला आता नॅशनल अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे. तर काही लोक तसंच करायला बघतात की क्रिकेटर होऊ पुन्हा आपण पण सेम त्यासारखं गोष्ट करू, आपल्यालासुद्धा भेटेन. तर त्यांनी धोनीने जी गोष्ट केली ती बरेच लोक असे बघतात आणि त्यांचा रोल मॉडेल बनतात. म्हणजे ते गोष्टी जर बघितल्या ना आपल्यावर सुद्धा त्या गोष्टीचा आपल्या प्रभाव पडत राहतो. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ह्याच्या पुढचा जो भाग आहे ह्या पुढच्या पार्टमध्ये बघूया.